चला तर आता तुम्हाला मी मम्मीच्या हातच्या करंज्या दाखवते. तर आता लक्ष्मी येतात आणि लक्ष्मीची आम्ही सुरुवात करंज्यापासूनच केली होती. तर आता मम्मीनं करंज्याचं सारण कसं बनवलं ते सांगते. तर थोडासा रवा छान तुपात भाजून घ्यायचा, खोबरं पण तुपामध्ये भाजून घ्यायचं. नंतर खारीक मिक्सरमध्ये बारीक करायची, तिला पण तुपामध्ये भाजून घ्यायची आणि काजू आणि बदाम ते बारीक कट करून नंतर वेलची पूड, सुंठ, बडीशेप आणि पिठी साखर हे सगळं एकत्र करून सारण तयार करायचं आणि नंतर मैद्याचं पीठ मळून घेऊन मस्त अशी आपली करंजी तयार करून घ्यायची. करंज्या अशा तयार करायच्या आणि बऱ्यापैकी तळण्या एवढ्या करंज्या झाल्या की छान अशा तेलामध्ये तळून घ्यायच्या. तर लक्ष्मीच्या फराळामध्ये आज करंज्या बनवून झालेत. नंतर चकल्या केल्या होत्या आणि शंकरपाळी. तर एवढं सगळं केले. अजून बाकी लाडू वगैरे भरपूर असं काय काय राहिले. तुमच्या घरी लक्ष्मी वगैरे असतात का आणि तुमची तयारी कुठंपर्यंत आली ते नक्की सांगा आणि करंज्या कशा वाटल्या ते पण